आज चाकाची खुर्ची पुस्तकाचा 30वा आणि शेवटचा भाग. आयुष्याच्या परीक्षा देताना स्वतःचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी केलेली थोडीशी धडपड खूप मोठी वाटत होती. अशा वेळी दीदी नावाचं साहस, ज्यांनी इतर अपंगांची आयुष्य सुसह्य करण्यासाठी घेतलेले अपार कष्ट, अपंग पुनर्वसनाचा घेतलेला ध्यास, त्यांचं काम आज 75रीत सुद्धा आम्हाला लाजवणारं आहे. स्वतःच्या अपंगत्वाच्या कार्यक्षमतेच्या परिसीमा ओलांडून येणाऱ्या संकटांना पायदळी तुडवून संकटांच्या छाताडावर आपली चाकाची खुर्ची दिमाखात उभी आहे. या पुस्तक श्रोत्यांपैकी एकाने जरी प्रेरणा घेऊन काही नवीन करण्याची सुरुवात केली, स्वतःच्या कार्यक्षमता विस्तारण्याचा विचार केला, तरी खऱ्या अर्थाने आपल्या चॅनलवर हे पुस्तक वाचन सार्थ झाले असं मला वाटेल. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर नसीमा दीदी यांच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 30वा. वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी खूप मनस्ताप झाला होता. कधी कधी निराशेनं घेरलं होतं. वसतिगृह सुरू झालं तरी 7.5 लाखांचं कर्ज डोक्यावर होतं. महेंद्रच्या निमित्तानं दाट ओळख झालेल्या स्पेनच्या सिस्टर पुष्पानं माझ्याकडून देणगीसाठी अर्ज घेऊन स्पेनच्या एका संस्थेस पाठवला. श्री प्रमोद बेरी यांनी ही शिफारस केली आणि त्या संस्थेनं दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामाचा खर्च देऊ केला. पहिल्या टप्प्याचं कर्ज फेडल्याशिवाय दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम सुरू न करण्याचा आमचा निर्णय आम्ही कळवताच त्या उदार संस्थेनं 7.5 लाख रुपये पाठवून दिले आणि दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामाची कागदपत्र मागवून संपूर्ण बांधकामाच्या खर्चासाठी 60 लाख रुपये मंजूर केले. 2 टप्प्यात ही रक्कम हाती येणार होती. महेंद्रच्या पुनर्वसनासाठी केलेल्या कार्याला देवानं दिलेला हा पुरस्कार आहे असं वाटलं. आज बांधकाम पूर्ण झालं आहे. भाजीपाला बागही अस्तित्वात येत आहे. खेळाच्या मैदानाचं स्वप्न अजून साकार व्हायचं आहे. महेंद्र कोल्हापूर सोडून गेले आणि अजीज 20 वर्ष परदेशात नोकरी करून घरी आला. माझी धावपळ बघून मला मदत करू लागला. प्रशिक्षण केंद्र व गॅस एजन्सीत त्यानं प्रगती करून दिली. महेंद्र गेल्यावर प्रशिक्षण केंद्रात काही दिवस श्री DR कुलकर्णी हे व्यवस्थापक होते. संस्थेतच परदेशी बनावटीची चाकांची खुर्ची बनवण्याचं आम्ही काम हाती घेतलं. इचलकरंजीच्या श्री सादलेंनी यासाठी सहकार्य दिलं. आज 3 चाकी सायकल, वॉकर, कमोड, कॅलिपर बरोबर चाकांच्या खुर्च्या ही आम्ही बनवतो. सातारचे श्री अविनाश कुलकर्णी पॅराप्लेजिक व्हीलचेअरवरून व्यवस्थापकाचं काम करत आहेत. इंजिनियर असून उचगाव वसतिगृहात राहतात. नाजूक आहेत पण कणखर होतील अशी आशा आहे. वसतिगृहात प्रवेश देतात सर्व मुलामुलींच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर PG कुलकर्णी येतात. आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया ठरवल्या जातात. काही शस्त्रक्रिया डॉक्टर PG कुलकर्णी यांच्याकडे तर काही डॉक्टर सुरेश देशपांडे यांच्याकडे वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यातच करवून घेतल्या जातात. संस्थेमध्ये OPDला येणाऱ्या अपंगांच्या शस्त्रक्रिया डॉक्टर नवरे व डॉक्टर महेश प्रभूंकडे केल्या जातात. अपंगत्वाचं प्रमाण शक्य तितकं कमी करण्यात आल्यावर मुलामुलींच्या मनोवृत्तीत आमूलाग्र बदल झालेला आम्ही अनुभवत आहोत. माझी आधी ऑपरेशन करा असंही काही चिमोरडी थेट डॉक्टरांना सांगतात. एकदा सरस्वती टॉकीजवळून माझी रिक्षा जात असताना संस्थेचा एक जुना लाभार्थी दिसला. मोडक्या कुबडीनं चालत होता तो. लग्न झालेलं, पत्नी मुलांसोबत दवाखान्यात निघाला होता. त्याला रिक्षात घेतलं. चांगल्या कुबड्या दिल्या आणि चौकशी केली. सुतारकाम येतं पण पुरेसं काम त्याच्या खेड्यात मिळत नव्हतं. कदमवाडी प्रशिक्षण केंद्रात एखादा सुतार असावा असं मला नेहमीच वाटत होतं. पूर्वी घेतलेला अपंग सुतार निघून गेला होता. या सुताराला नोकरी करणार का विचारलं. तो तयार झाला. आधुनिक फर्निचरसाठी प्रशिक्षणाची गरज होती. अजीजनं ते काम हाती घेतलं. आज त्याच्याकडून बनवून घेतलेली टेबलं, कपाटं बघून सर्वजण प्रशंसेचे उद्गार काढतात. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक ना धनागरे यांची टेबलाची गुणवत्ता पाहून व किंमत विचारून जेव्हा प्रशंसेचे उद्गार काढले तेव्हा मनात आशेचा अंकुर फुटला की यापुढे समाज आम्ही बनवलेल्या वस्तूंची गुणवत्ता पारखून ती खरेदी करू लागेल व आर्थिक स्वावलंबनाचं आमचं स्वप्न एक दिवस साकार होईल. उचगाव वसतिगृहाला हे 4थं वर्ष सुरू आहे. पहिल्याच वर्षी स्वयंपाक प्रमुख मुक्ताचं लग्न
संजय देशपांडेंशी याच वसतिगृहात लावून देण्यात आलं. मुक्ता एक कुबडी घेऊन चालणारी, वडील नाहीत, आई मनोरुग्ण, भावाची जबाबदारी सांभाळत स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं गाव सोडून कोल्हापूरमध्ये संस्थेत राहणारी. संजय देशपांडे यांना पाटबंधारे विभागात चांगली नोकरी आहे. दोन्ही हातापायानं अपंग, अकाउंटन्सीचे क्लासेस घेणारे, अतिशय कार्यशील व समंजस. त्यांच्या आई बहिणीही समजूतदार व समंजस असल्यानं त्यांनी पुढाकार घेऊन हे लग्न केलं आणि लग्नानंतर येणाऱ्या प्रत्येक अडचणीत त्यांना समर्थपणे साथ दिली. नुकतीच मुक्ता संजयच्या बाळाच्या बारशाला जाऊन आले. आरोग्य संपन्न असं त्यांचं बाळ बघून समाधान वाटलं. आमचं वसतिगृह हे मुक्ताचं माहेरघर आहे. ओटी भरण्याचा लहानसा कार्यक्रमही रजनीनं वसतिगृहात आयोजित केला होता. आमच्या या एकत्रित जीवनात राग लोभाचे, सुखदुःखाचे प्रसंग अनेक येतात. मात्र त्यातूनही एकमेकांविषयी बंधुभाव, प्रेम, आपुलकी दिवसेंदिवस वाढत आहे. असे अनेक प्रसंग आज आठवतात. असंच एकदा काही मुलं मुली ऑपरेशनसाठी दवाखान्यात ऍडमिट झाली आणि वसतिगृहात मोठा कार्यक्रम झाला. सर्व प्रकारच्या अपंगांना एकत्र आणून कोजागिरी पौर्णिमा साजरी केली होती. 350 लोकांचा स्वयंपाक अनेक गमती जमतीच्या प्रयोगातून आम्ही केला आणि सर्वांनी त्या जेवणाला रुचकर म्हटलं. पंचपक्वान्न करण्यात आली होती. दवाखान्यात असलेल्यांच्या तोंडी सर्वात आधी असं विशेष जेवण गेलं पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो. कारण दवाखान्यात असताना भूल, वेदना, औषधं यामुळं जेवणावर वासना राहिलेली नसते. जेवणात थोडासा बदल झाला तर 2 घास जास्त जातात. अंगात ताकद राहते, उत्साह वाटतो. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कसली तरी सुट्टी होती. सकाळी नाश्त्याच्या टेबलावर मी सहज चौकशी केली. रात्री दवाखान्यात डबा वेळेवर पोहोचला ना की उशीर झाला तर सर्वांच्या माना खाली. धावपळीत स्वयंपाक करणारे, वाढणारे तर दवाखान्यातील मुलांना विसरलेच. पण ज्या खोलीत रात्रंदिवस एकमेकांच्या सहवासात ही मुलं मुली राहतात त्यांनाही आपल्या बांधवांची आठवण झाली नाही याचं दुःख झालं. आपल्या घरी एखादा भाऊ वा बहीण असे दवाखान्यात असतील तर आपण काय करतो? स्वयंपाक होताच गरम गरम जेवण प्रथम त्याला नेऊन देतो आणि मगच इतर सगळेजण जेवतात. वसतिगृहातल्या माझ्या मुला मुलींना जेवण शिल्लक राहिल्यावरही आपल्या भावंडांची आठवण झाली नाही. त्यांनी ते पदार्थ एकमेकांना आग्रहानं वाढून संपवले होते. म्हणजे हे वसतिगृह घर नसून धर्मशाळा झाली होती, जिथे थोड्या वेळापुरते वाटसरू एकत्र येतात आणि निघून जातात. कदाचित त्या अल्प काळात ते वाटसरूही एकमेकांची काळजी घेत असतील. काही क्षणातच माझ्या दुःखाची जागा रागानं घेतली आणि मी वसतिगृहात त्या सुट्टीच्या दिवशी चूलच न पेटवण्याची आज्ञा देऊन माझ्या खोलीत आले. काही तासांनी आमची एक समाजसेविका माझ्याकडे आली आणि प्राथमिकच्या छोट्या मुलांना आणि दवाखान्यातून ऑपरेशन होऊन आलेल्या मुलांना पण उपाशी ठेवायचं का म्हणून विचारू लागली. तिच्या त्या विचारण्यानं मला खूप दिलासा मिळाला. म्हणजे मी समजत होते तेवढी गंभीर परिस्थिती नव्हती. त्यांच्या मनात परस्परांबद्दल कळकळ होतीच. पण त्या दिवशी फक्त त्यांच्यापुरताच स्वयंपाक केला. दुपारी 4 वाजता मलाच न राहून मी स्वतः सर्वांसाठी उपीट बनवलं आणि सर्वांना देऊन त्या दिवशीचा उपवास सोडला. आणखी एक असाच प्रसंग सातारामच्या बाबतीतला. साताराम 12वीचा विद्यार्थी, प्रशिक्षणासाठी कदमवाडीला आलेला आणि हेल्पर्सचा होऊन राहिलेला. सतत माझ्यासोबत कामात. रिक्षा, मिनी बस, व्हॅन सगळ्या वाहनांच्या ड्रायव्हिंग पासून ते कम्प्युटरवरील प्रत्येक काम करण्यात वाकबगार. गॅस एजन्सी, प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह, पतसंस्था यांच्या बाबतीतलं कोणतंही काम, मग ते लिखाणाचं असो, हमालीचं असो की निर्णय घेण्याचा असो, तो ते समर्थपणे करतो. कॉलेजची परीक्षा देत नाही म्हणून महावीर कॉलेजमधील कर्मचारी हेल्पर्सच्या सर्व विद्यार्थ्यांवर सख्या काका मामासारखं प्रेम करणारे सुर्वे काका नेहमी त्याला परीक्षेला बसण्याची आठवण करतात. तेव्हा माझं उत्तर असतं की तो सावकाश परीक्षा पास होईल. कॉलेजची डिग्री घेऊनही एखाद्याला एवढी कार्यक्षमता कमावता येत नाही. शिक्षण पद्धती बदलली तरच पुढील आयुष्यात उपयोगी पडेल अशी कार्यक्षमताच्या विद्यार्थ्याला येईल. साताराम इतका परफेक्ट आहे की कित्येक महिने आमच्या घरच्या लोकांना तो अपंग आहे हे माहीत नव्हतं. कारण मला उचलण्याचं कामही तो व्यवस्थित करतो. तो घरी काही खायला दिलं तर खात नाही म्हणून घरचे लोक नाराज असत. एकदा माझं लक्ष गेलं. त्याला जेवताना चमचा दिला नव्हता. काही बोटं नसताना तो कसा जेवणार होता? मी हे सांगताच सर्वांना आश्चर्य वाटलं. कोणाचंच लक्ष कधीच त्याच्या हाताकडे गेलं नव्हतं.
एकदा या सातारामनं त्याच्या चुकीबद्दल मी खूप रागावले म्हणून राजीनामा दिला. त्याच्या मते ती चूक नव्हती किंवा इतकं जास्त बोलण्या इतकी ती मोठी नव्हती. कोण जाणे, पण माझ्या मते ती भयंकर मोठी चूक होती आणि त्याला ती कबूल होऊन परत ती चूक होऊ न देणं अत्यंत महत्वाचं होतं. त्यानं राजीनामा दिला. मी तो घेतला. मात्र दोघंही आतून खूप अस्वस्थ होतो. शेवटी अजीजला कळतात अजीजनं त्याची कशी समजूत घातली कोण जाणे, पण सातारामनं राजीनामा मागं घेतला. आज तब्येत ठीक नसतानाही औषधं घेऊन प्रचंड काम करणाऱ्यांच्या यादीत सुजाता कुलकर्णी, आशा जमने वगैरेंच्या त्याचं नाव अग्रक्रमानं आहे. याबद्दल डॉक्टर छाया देसाई साताराम औषधाकडे व खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून बऱ्याच वेळा त्याच्यावर संतापते, माझ्याकडे तक्रार करते. साताराम सारखीच संस्थेत आमची आणखी अनेक मुलं आहेत ज्यांच्याविषयी सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. सातारामप्रमाणेच काम करणारी आशा जमने ही त्यातील एक. पोलिओमुळे पाय किंचित वाकडा, तब्येतीनं नाजूक, पदवीची परीक्षा दिली आणि संस्थेत नोकरी मागायला आली. पहिले काही महिने फक्त येण्या जाण्याचा खर्च तिला दिला. संस्थेला आलेल्या पैशाच्या निकडीतून पतसंस्थेचा जन्म झाला. आशा बीकॉम पास झाली तेव्हा तिलाच ट्रेनी क्लार्क म्हणून पतसंस्थेत नेमलं. आज ती पतसंस्थेची कॅशियर, मॅनेजर सर्व काही आहे. आपलं काम करून संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या आणि गॅस एजन्सीच्या कार्यातही हिरिरीनं भाग घेते. कष्टाळू आणि धडाडीची आहे. माझी बाहेरची कामं ती करू शकेल असं वाटतं, पण पतसंस्थेच्या कामातून क्वचितच तिला माझ्यासोबत येण्याची संधी मिळते. मुंबईत दिल्लीला आम्ही सोबत गेलेलो आहोत. कधी सोनाताई आजारी असतात किंवा रजेवर जातात तेव्हा ती नजीमा खान ही सुदृढ सोशल वर्कर आणि सुजाता कुलकर्णी मिळून वसतिगृहात राहून कार्यभार सांभाळतात. पतसंस्थेमुळे अनेक अपंगांना आपला उत्कर्ष साधता आला आहे. या पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ रजनी करकरे देशपांडे आहेत, तर सचिव मी आहे. अनेकांच्या सहकार्यानं आमची हँडी हेल्प नागरी सहकारी पतसंस्था योग्य दिशेनं प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे आणि एक दिवस तिचं बँकेत रूपांतर होऊन अपंगांना तिथे नोकरी लागेल अशी स्वप्न आम्ही पाहत आहोत. आशा जमनेला तिच्या हाताला पोलिओ झालेला सहकारी आनंदामुळे समर्थपणे साथ देत आहे. लहानपणी संस्थेत आलेल्या युनुस संबंधी सांगावंसं वाटतं. दोन्ही पायांनी अपंग, फडक्यात पाय बांधून पायांचं ओझं गळ्यात अडकवून दोन्ही हातांवर चालणारा, त्यात शाळेचे वर्ग वरती. पण हा अशा स्वावलंबनानं वरच्या मजल्यावरचं समाज कल्याणचं कार्यालय असो की महानगरपालिकेचं कार्यालय, बेधडक जाऊन दिलेलं काम फत्ते करून येतो. बीकॉम झाला, कम्प्युटर शिकला, गाणी छान म्हणतो. ट्रीपला तो नसला तर सुनं वाटतं, पण कामात गडबड करतो. थोडा धांदरट आहे. आज आयुर्विमा महामंडळात अल्पकालाकरता नोकरी करत आहे. संस्थेत रात्री 1-2 वाजेपर्यंत काम करतो. पहाटेही काम असेल तर यायला तयार. त्याचे आई भाऊ त्याच्यावर खूप प्रेम करतात. त्यांनी त्याला स्पेशल स्कूटी घेऊन दिली आहे, कारण 3 चाकी सायकल चालवून चालवून त्याची प्रकृती सतत बिघडत असते. मी संस्थेत काम करत बसले तर तोही जात नाही, आपलं काम करत थांबतो. अशा छोट्या मोठ्या सहकार्यांमुळे माझा कामाचा उत्साह टिकून राहतो. गॅस एजन्सीत श्री राजेंद्र खोराटे सारखे ड्रायव्हर आणि कदमवाडीत मेहबूब मुल्ला सारखे कुशल कामगार लाभले आहेत. मेहबूब पुण्याच्या वानवडी केंद्रातून इथे आलेला, अतिशय कष्टाळू आणि कामात प्रवीण, पण अबोल, घुमा, मनातील कोणत्याच गोष्टीचा पत्ता लागू देत नाही. पोलिओमुळं कॅलिपर लावून चालतो आणि उत्कृष्ट कॅलिपर व इतर साधनंही बनवतो. संस्थेची विद्यार्थिनी अश्विनी माने ही आईच्या आधारानं संस्थेत आलेली. संस्थेतर्फे डॉक्टर सातवेकर यांनी शस्त्रक्रिया केल्यावर संस्था बनवत असलेलं कॅलिपर वापरू लागली. माध्यमिक शालांत परीक्षेत 91% मार्क मिळवून आज पुण्याच्या बीजे मेडिकलमध्ये शिक्षण घेणारी उद्याची डॉक्टर अश्विनी अभिमानानं सांगावीशी वाटतील अशी अनेक व्यक्तिमत्व संस्थेत आहेत. कमवा व शिका या तत्वावर लहानपणापासूनच नोकरी करणारा विजय नलवडे पदवीधर झाला. गॅस एजन्सीत 4 वर्ष त्यानं मॅनेजर म्हणून काम केलं. सातारामप्रमाणेच प्रत्येक कामात रात्रंदिवस राबणारा आज पोस्ट ऑफिसमध्ये चांगल्या पगारावर काम करतो. ऑफिस सुटताच संस्थेच्या अकाउंटन्सीच्या कामाला येतो व रात्री उशिरापर्यंत विना मोबदला काम करतो. संस्थेच्या हिशेबाचं काम पी.डी. देशपांडे, नलवडे व अभिजित गारे बघतात. अभिजित गारे संस्थेचा विश्वस्त. एका पायाला पोलिओ,
पायावर हात ठेवून वाकून चालायचा. शस्त्रक्रियेनं अपंगत्व कमी होऊ शकत असूनही शस्त्रक्रिया करून न घेतलेल्यांपैकी एक. डॉक्टर संचेतीना आपल्या लहानपणी दाखवण्यासाठी मी स्वतः गेले होते. अगदी लहान असताना माझ्या सहवासात संस्थेचं काम समर्थपणे करू लागला. आनंद पटेल नंतर त्याला समितीवर घेतलं. नलवडेला पोस्टात नोकरी लागल्यावर गॅस एजन्सीचा व्यवस्थापक म्हणून काम करू लागला. त्याच्या चुकीबद्दल एकदा बोलले तर ते मनाला लावून घेऊन आजारी पडला आणि राजीनामा पाठवला. शेवटी मलाच त्याच्या घरी जाऊन त्याची समजूत घालावी लागली. त्याची वाक्य होती, दीदी, तुम्ही मारलं असतं तरी चाललं असतं, पण असं म्हणायला नको होतं. रागाच्या भरात मी काय काय बोलत असते याचं कधी कधी मला भान राहत नाही. हा राग चुकीचा आहे ते कळतं, पण आताच्या पिढीतील शिथिलता, बेशिस्त, बेजबाबदारपणा मला सहन होत नाही. तो बीकॉम असून सध्या लॉ करत आहे. वडील वारल्यानं घरची जबाबदारी समर्थपणे पेलत आहे. नोकरी करून रात्री उशिरापर्यंत संस्थेत हिशेबाचं काम करतो. पूर्वी खूप बोलणारा, पण आता भलताच प्रौढ झाला आहे. तशीच संस्थेची विश्वस्त डॉक्टर छाया देसाई, पायाला पोलिओ, कॅलिपर लावून चालणारी, स्वतःच्या हिमतीवर अनेक अडचणींना तोंड देत डॉक्टर झालेली, आज नोकरी व स्वतःची प्रॅक्टिस यातून संस्थेच्या कामासाठी कमी वेळ मिळतो म्हणून खंत करणारी, पण मी फोन करताच कामाला धावून येते. थोडीशी रागीट, पण एखादं काम सांगितलं तर जबाबदारीनं शेवटपर्यंत पूर्ण करते. इतका व्यवस्थितपणा कदाचित मलाही जमणार नाही. छाया गाणी अतिशय सुरेख म्हणते. खूप दमले की तिचं गाणं ऐकल्यावर विसावा मिळतो. सहसा डॉक्टरांचं हस्ताक्षर चांगलं नसतं, पण या डॉक्टर छायाचं अक्षर दृष्ट लागण्यासारखं, टप्पोरं मोत्यांसारखं आहे. तिच्या डॉक्टरी व्यवसायाची घडी सर्वार्थानं नीट बसावी आणि तिनं संस्थेच्या अपंगांच्या आरोग्याची जबाबदारी पूर्णपणे घ्यावी, त्या दिवसाची मी वाट पाहत आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो श्री सुरेश शिपूरकर व श्री अविनाश वाडीकर यांचा. कोणतंही काम असो, ते हाक मारताच धावून येतात. अविनाश वसतिगृहात रोजचं दूध, कॉट, गाद्या व जे मागू ते त्वरित मोफत देतात. फक्त आर्थिक मदत करतात एवढंच नसून खरे हेल्पर आहेत. रात्री अपरात्री सुद्धा मदतीसाठी आपली गाडी घेऊन येतात. मग ते आमच्या विद्यार्थ्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्याचं काम असो वा परगावी नेण्याचं, आवर्जून स्वतः सर्व करतात. आम्ही अगदी अशक्य किंवा कठीण प्रसंगीच त्यांना बोलावतो. नेहमी बोलावत नाही अशी त्यांची गोड तक्रार असते. मारुती मोटार अशा कामासाठीच घेतली आहे, एरवी स्कूटर पुरेशी आहे असं ते म्हणतात. त्यांचं खरं कौतुक वाटतं ते आकाशला गेल्या 2 सुट्टीत त्यांनी आपल्या घरी नेलं त्याचं. संस्थेचे विश्वस्त श्रीकांत केकडेंविषयी सांगायचं झालं तर त्यांचा स्वतःचा अपंगत्वाशी काही संबंध नसताना त्यांनी संस्थेच्या कार्याला वाहून घेतला आहे. ते LLB असून सेंट्रल एक्साइजमध्ये इन्स्पेक्टर आहेत. जनसंपर्क, लेखन वा कोणतंही काम असो, लहान मोठेपणा नाही, रात्र अपरात्र नाही, पिढींच्या नंतर रात्रीचं जागरण करण्यात त्यांचा नंबर लागू शकेल. अशी सुदृढ माणसं जेव्हा संस्थेचं कार्य करतात तेव्हा त्यांचं जास्त कौतुक वाटतं. संस्थेची आणखी एक विश्वस्त सौ इर्शाद अजीज हुरजू, माझी वहिनी. आता आपल्या वहिनीविषयी सांगणं कदाचित थोडं गैर वाटेल, पण तिच्या कार्याचा उल्लेख केला नाही तर मलाच बरं वाटणार नाही. संस्थेला देणगी, मग पैशाच्या स्वरूपात असो वा वस्तूच्या, इर्शाद पुढे असते. याविषयी ती माझ्यापेक्षाही छान बोलते. स्वयंपाकघरात चतुर असल्यानं भारतीय, मोगलाई व परदेशी सर्व प्रकारचं जेवण करता येत असल्यानं संस्थेकडे खास पाहुणे आले की त्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी तिच्यावर असते. एकदा संस्थेच्या कार्यक्रमाच्या वेळी आमच्या घरी जेवणाची व्यवस्था केली तेव्हा मेरा हॉटेलच्या श्री शरफुद्दीन कापडींनी म्हटलं, आमच्या हॉटेलचं जेवण या जेवणापुढं फिक्का आहे. पाहुणेही चविष्ट जेवणानं खुश होतात. शाहू छत्रपती विद्यालयात तिने एकदा बिर्याणीचा स्टॉल लावला होता. त्यावेळी अनेकांनी बिर्याणी घरीही नेली. आणखी एक विश्वस्त मुंबईचे खान साहेब, त्यांच्याविषयी वेळोवेळी उल्लेख आलेलाच आहे. ते नसते तर कोल्हापूर बाहेर पडून एवढं कार्य हातून होणं केवळ अशक्य होतं. PD देशपांडे, सौ रजनी करकरे, मनोहर देशभतार, श्रीकांत केकडे हे संस्थेचे 4 भक्कम खांब आहेत. माझा धाकटा भाऊ अजीज याला कशाची उपमा द्यावी कळत नाही, कारण त्याच्या सहकार्या वाचून मी चाकाच्या खुर्चीतून घराबाहेर पडूच शकले नसते.
चाकाच्या खुर्चीतून मुंबईला पहिल्यांदा मला समुद्राच्या लाटांपर्यंत नेणारा हा अजितच. अजितचा अर्थ प्रिय, मनाला आवडणारा. आमच्या सर्व घराण्यात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना तो प्रिय आहे. सगळ्या सहलीत, समुद्र भेटीत, ताजमहल पाहताना, दिल्लीच्या राज रस्त्यावरून फिरताना प्रत्येक जण आपलं अपंगत्व विसरून जातो. अशा सहली यशस्वी होतात ते सुबोध मुंगळे, विजय साबळे, नाशिककर, देशभ्रतार, केकडे, शिवाजी पाटील आणि अशाच अनेक मदतनीसांमुळे. या सहलीचा आनंद फोटोंच्या रूपानं कायमस्वरूपी करतात अनिल वेल्लाळ. मुलामुलींना उचलण्यापासून ते सुंदर फोटो काढण्यापर्यंत शब्दात हा आनंद बांधतात श्री शिवाजी पाटील. हे सगळे आमचे फॅमिली मेंबर. श्री दीक्षित साहेब आणि श्री शिवाजी पाटील यांच्यामुळे आम्हाला कळलं की मोठ्या वर्तमानपत्राचे संपादक, उपसंपादक एवढे साधे असतात व सहजतेनं आमच्या कुटुंबातील होऊ शकतात. एरवी संपादक, उपसंपादक म्हणजे खूप मोठे, आपल्या आवाक्या पलीकडील प्रकरण वाटायचं. सुदृढ सोशल वर्कर नजीमा खान ही संस्था, गॅस एजन्सी, वैद्यकीय शिबिर, सहल यात हिरिरीनं भाग घेणारी, हसतमुख व्यक्तिमत्वाची, माझी अथवा इतर पराकोटीचं अपंगत्व असलेल्यांची आंघोळ, कपडे घालणं, स्वयंपाक, शिलाई आदी हर तऱ्हेची सेवा करणारी, पण टेबल वर्कमध्ये लक्ष केंद्रित न केल्यामुळं अनेक चुका करते. मात्र बोलल्यावर लागलीच सॉरी म्हणते, त्यामुळे तिला जास्त रागावताही येत नाही. माझी ऑफिसमधील सहकारी विजया पाटील हिचाही आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. तिचे पतीपूर्वी माझ्यासोबत त्याच ऑफिसमध्ये नोकरी करत होते. दारूनं त्यांना संपवलं. त्यांना दारूपासून परावृत्त करण्याच्या माझ्या प्रयत्नांनाही यश आलं नाही. ते प्रथम संस्थेचे कार्यकर्ते होते, पण दारूनं त्यांना आमच्यापासून दूर नेलं. त्यांच्या निधनानंतर विजया पाटीलला त्यांच्या जागी घेतलं. तिची माझ्यावर खूप श्रद्धा. ऑफिसमध्ये मी शिकवेन ते काम तिनं पटकन आत्मसात केलं. असे शिष्य क्वचितच भेटतात. एक मुलगी व वृद्ध आजारी आईसोबत स्वबळावर ती हिमतीनं जगत आहे. माझं हे बरचसं लेखन तिनं फेअर केलं आहे. ते करताना कधी कधी मला सल्ला द्यायची, दीदी हे लिहिलं नाही तर चालणार नाही का, हे बरं वाटत नाही, याची काय गरज. मग चर्चा करून तिचा सल्ला मी एक दोनदा मांडला. माझी धावपळ बघून दर शनिवारी वा रविवारी वसतिगृहात येऊन अन्नधान्य स्टोअर रूम, खोल्या, बाथरूम, संडास यांची तपासणी करून लेखी रिपोर्ट मला सादर करते. संस्थेत कार्यक्रम असला, पाहुणे आले तर वेळ प्रसंगी रजा काढून सर्व हर तऱ्हेची कामं करते. अशा मैत्रिणी मिळायला भाग्य लागतं. मी नोकरी सोडली तेव्हा रोजचा सहवास सुटणार म्हणून अनेक दिवस रडत होती. तिला सुखी ठेवावं, जुन्या अंधश्रद्धेपासून तिची सुटका व्हावी हीच इच्छा व प्रार्थना आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेला लागणारे बोर्ड, बॅनर मोफत तयार करून देणारे पेंटर अथने बंधू. संस्थेच्या कार्यालयीन कामकाजाचा बोजा वाढला की संस्थेत येऊन काम करणाऱ्या प्रभा वहिनी कामत, तशाच सौ मंजिरी वहिनी करकरे, देणगी जमवणं असो वा कोणतंही काम, संसारात अडकल्यानं जास्त काम करता येत नाही याची खंत व्यक्त करत बरंच काम करणाऱ्या, प्रिंटिंगच्या कामात कौशल्य दाखवणारे सुनील धोपेश्वरकर, श्री तात्या आठवले हेही संस्थेचेच. संस्थेला हातभार लावलेल्या अनेकांचा उल्लेख नकळत राहून गेला असेल तर त्यांनी कृपया समजावून घ्यावं. पण अशा एक ना अनेकांमुळे संस्था प्रगतीपथावर उद्याची स्वप्न पाहत वाटचाल करीत आहे. कोणी माझा खूप आदर करू लागले किंवा पायाशी वाकू लागले तर मी त्यांना अडवते, कारण त्यावेळी मनात विचार येतो की उद्या जर माझी एखादी कृती यांचं समाधान करू शकली नाही किंवा यांना खटकली अथवा आमच्या विचारात तफावत पडली, गैरसमज निर्माण झाले तर हेच लोक कदाचित आपल्या हातून झालेलं सर्व चांगलं विसरतील आणि त्यांच्या दृष्टीनं असलेल्या एखाद्या चुकीसाठीही मला शिक्षा देणं आपलं कर्तव्य आहे असं समजून मला दूर सारतील. कोल्हापूर येथे अशी काही उदाहरणं गेल्या 30 वर्षात घडलेली मी पाहिली आहेत. या संदर्भात मला माननीय अनुताई भागवत यांचे वडील कै शिवाजीराव पटवर्धन यांच्या जीवनावर लिहिलेल्या बिल्वदलची सतत आठवण होते. सामाजिक कार्यातूनही निवृत्त होण्याची वेळ ज्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःच आधी ठरवून घेतली पाहिजे. परिस्थितीमुळे समाजानं आपापल्या कार्यापासून दूर करण्याऐवजी आपण हवे तसे असताना आपल्या आवडत्या कार्यापासून दूर होण्यात हुरहुर असली तरी मनस्ताप, मानहानी वा दुःख नसेल हे नक्की.
संस्थेचं अध्यक्षपद दुसऱ्या कुणीतरी घ्यावं आणि मला नुसती कार्यकर्ती म्हणून आता काही वर्ष कार्य करू द्यावं. जशी मी समाधानानं शासकीय नोकरीतून निवृत्त झाले, तसंच या कार्यातूनही निवृत्त होण्याची माझी इच्छा आहे. त्याआधी चिरनिद्रा नशिबानं लाभली तर उत्तमच. तसं घडलं नाही आणि मी 80 वर्ष जगणार हे कोणा ज्योतिषानं सांगितलेलं भविष्य जर खरं ठरलं, तर मी या संस्थेच्या कार्यातून निवृत्त झाल्यावर काय करणार हा प्रश्न माझ्या आप्त स्वकीयांना पडतो. माझं उत्तर तयार आहे. पहिली काही वर्ष ज्यांना खऱ्या अर्थानं फक्त इतरांच्या कल्याणातच आपला आनंद आहे असं वाटतं, त्यांना सोबत घेऊन व्यवसायाचं प्रशिक्षण निरनिराळ्या संस्थेच्या कार्याच्या माध्यमातून देणं. त्यानंतर काही वर्षाचा काळ माझे वैयक्तिक छंद, वाचन, पत्रमैत्री, भरतकाम, विणकाम, शिलाई, स्वयंपाक, प्रवास यात घालवायचा आहे. त्यानंतर या पुस्तकात जे लिहायचं राहून गेलं आहे ते लिहीन. ते लिखाण माझ्यानंतर प्रसिद्ध हो न हो मला फरक पडणार नाही, कारण त्यातील कटू सत्याचे परिणाम बघायला मी नसेल. इच्छा एवढीच असेल की जे कोणी ते प्रकाशित करेल त्यांना त्यामुळे कोणा व्यक्तीला वा संस्थेला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मी निवृत्त झाले तर हेल्परचं कसं होईल असा प्रश्न विनाकारण काही जणांना पडतो. पण कोणा एका व्यक्तीमुळे संस्था चालत नसते व ती गेली म्हणून काम थांबतही नसतं. विधात्याला त्याची काळजी असते. ती काळजी आपण करायची गरज नाही. एका देणगीदारानं तर मला शाळा व अपंग अनाथगृहासाठी इमारती सहित जमीन देण्याचं आश्वासन दिलं. हस्तांतर करण्यासाठी ज्या कोणाची परवानगी पाहिजे ते आणायला सांगितली. मुंबईच्या 2-3 फेऱ्यात ते काम करण्यात मला यश मिळालं. आता कोणा अनाथ अपंगाला प्रवेश नाकारण्याचा प्रसंग आपल्यावर येणार नाही अशा अनेक सुखद स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलत मी त्या परवानगीच्या पत्राची प्रत घेऊन त्या देवासमान वाटणाऱ्या देणगीदाराजवळ गेले, जे स्वतः नेहमी म्हणायचे की घडविणारा परमेश्वर आहे, आपण निमित्त मात्र आहोत, जे आहे ते सर्व त्यांचं आहे. तेच मला म्हणाले, माफ करा, तुमच्यानंतर ही संस्था एवढा पसारा कोण सांभाळणार? मला ही जमीन व इमारत तुम्हाला देता येणार नाही. त्यांना खूप समजावण्याचा मी प्रयत्न केला, पण नकार ठाम होता. माझ्या मृत्यूचा शोक मीच करायची वेळ माझ्यावर आली. हे माझं दुर्भाग्य होतं. माझ्या डोळ्यातील अश्रू त्यांना दाखवून माझी हार झाल्याचं त्यांना दाखवायची इच्छा नसल्यानं त्यांच्याकडे कधीही पाठ करून न जाणारी मी गरकन व्हीलचेअर वळवून दाराबाहेर पडले. एकदा माझ्या वेगानं व्हीलचेअर चालवण्याची व वळवण्याच्या कौशल्याची तारीफ डॉक्टर सातवेकरांनी केली होती, हे त्या क्षणी मला आठवलं. स्पॉन्डिलायसिसमुळे आज डॉक्टर मला व्हीलचेअर चालवू नका म्हणतात. हाताच्या आधारावर असलेल्यांनी हातावर भार न देता कसं जगायचं हे मात्र कोणी सांगू शकत नाही. खोलीच्या बाहेर साताराम वाट पाहत होता. सर्व अंधुक दिसत होतं. कशीबशी रिक्षात बसले. रिक्षातून भर रस्त्यातून मी रडत जात होते. एक स्वप्न भंगलं होतं. साताराम दिदींच्या या विचित्र आवाज न करता रडत डोळे पुसण्यानं सुन्न झाला होता. त्याला कदाचित कळलं असेल की अशा स्थितीत तोंडातून शब्द फुटणं शक्य नाही. आमचं उद्याचं स्वप्न आहे अपंग आणि सुदृढ एकमेकांच्या मदतीनं एका शिक्षण संस्थेत जीवनोपयोगी शिक्षण घेतानाचं. आदर्शाच्या प्रशिक्षण केंद्रात कृत्रिम साधनांवर संशोधन करत नवनवीन कृत्रिम साधनं बनवत असल्याचं. अनाथ अपंग मुलांच्या घरकुलाचं, हिम्मत परिवाराच्या हिम्मत ग्रामचं, निर्माण नगरचं, सर्वसामान्यांप्रमाणे विवाह होऊन स्वतःचं कुटुंब असलेल्या अपंगांचं. शेवटी आकांक्षापुरती गगन ठेंगणे हेच खरं. पुरस्कार मला अनेक मिळाले. आनंद झाला तो त्याद्वारे मिळणारी रक्कम संस्थेच्या लाभार्थीच्या उपयोगी पडते याचा. पण पुरस्कार स्वीकारताना संकोच असतो. कार्य सर्वांनी मिळून करायचं आणि पुरस्काराला फक्त मी पुढे. अनेकांना विनंती केली, पुरस्कार संस्थेला द्या. सर्व मिळून स्वीकारतो तो आनंद काही आगळाच असेल. त्या भाग्याच्या दिवसाची मी वाट पाहत आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.